रायगडातल्या उरणचे समुद्र किनारे सध्या गुलाबी रंगात रंगून निघालेत। हजारो मैलांचा प्रवास करून भारतात आलेल्या फ्लेमिंगोंनी या किनाऱ्यांवर आपलं घरच बनवलंय। लांबलचक डौलदार माना, त्यांच्या तितक्याच डौलदार हालचाली, नेत्रसुखद गुलाबी रंग आणि मासे पकडण्यासाठी लावलेली ही ध्यानस्थ मुद्रा। एखाद्या सौंदर्यवतीप्रमाणे फ्लेमिंगोच्याही या अदा म्हणजे एक नयनरम्य सोहळाच भासतो। आमच्या पांजा गावामध्ये 2-4 दिवसापूर्वी पाणी हे भरलेलं आहे ना। आता 2-4 दिवसापूर्वी तिथं पाणी आलेले म्हणजे पक्षी आलेले आहे, तर ते आम्ही चालायला लोक ते पक्ष्यांचा आवाज आणि पक्षी बघायला असे चांगले वाटतात। सध्या तरी 1000-1500 पक्षी फ्लेमिंगो सध्या आहे इथं। त्यांची उंची 3-4 फूट आहे असे आहे। गेल्या 15 वर्षांपासूनही अधिक काळ हे फ्लेमिंगो रायगडमध्ये दिसून येतात। मात्र सध्या त्यांचा अधिवास जरासा धोक्यात आलाय। केवळ थंडीच्याच मोसमात स्थलांतर करणारे हे परदेशी पाहुणे आता पाऊस आला तरी उरणमध्येच मुक्कामी असतात। त्यामुळे या परिसराला फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित करावं अशी मागणी करण्यात येते। रायगडहून आशिष घरतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।